हाय, हॅलो, नमस्कार. मी मोनिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या आपल्या रेसिपी ब्लॉगमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे खमंग अशी ढोकळ्याची रेसिपी. स्पंजी आणि चवीला लाजवाब अशी झटपट ढोकळा बनवण्याची पद्धत आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला सुरुवात करूया. तर मी इथं एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी आता बेसन पीठ घेते. तर तुमच्या अंदाजाने बेसन पीठ घ्यायचंय. तर मी इथं चमच्याने घेतले, पण मी 2 वाटीच्या आसपास मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा त्यामध्ये मी बारीक रवा टाकलेला आहे. त्यानंतर 1 चमचा मी याच्यामध्ये साखर टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलंय. थोडीशी हळद टाकलेली आहे. हळद अगदी थोडी टाकायची, नाहीतर आपला ढोकळा लाल पडेल. त्यानंतर मी इथं मिरची आणि आल्याची पेस्ट वाटून घेतलेली आहे आणि ती पण टाकलेली आहे याच्यामध्ये. आणि आता मी हे मिश्रण छान असं मिक्स करून घेते. थोडं-थोडं पाणी टाकून मिक्स करायचंय, एकदम पाणी ओतायचं नाहीये. थोडं-थोडं पाणी टाकून बॅटर असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि एकाच साइडला हे बॅटर फिरवायचंय. त्यातल्या सगळ्या गुठल्या काढून घ्यायच्या ते. भरपूर वेळ फिरवल्यानंतर त्या गुठल्या सगळ्या जातील आणि व्यवस्थित असं बॅटर आपलं तयार होईल. बॅटर एकाच दिशेने फिरवायचंय. त्यानंतर हे बघा, माझं बॅटर सगळं तयार करून झालेलं आहे ढोकळ्याचं. आता मी त्याच्याला झाकण ठेवते आणि साईडला ठेवून देते 10 मिनिट रेस्टसाठी. त्यानंतर मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता आपल्याला ढोकळ्याबरोबर चटणी तर लागेलच. त्यासाठी मी इथं पुदिना घेतलेला आहे. स्वच्छ धुवून पुदिना घेतलेला आहे आणि तो मी या भांड्यामध्ये ठेवते. त्यानंतर मी इथं पुदिना एवढीच कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे. कोथिंबीरची क्वांटिटी थोडी जास्तच घ्यायची. त्यानंतर मी इथं 7 ते 8 हिरव्या मिरच्या, तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चिंचेचा एक तुकडा घेतलेला आहे. म्हणजे आंबट तिखट आपल्या चटणीची चव येईल. त्यानंतर चटणीचा कलर तसाच राहावा त्यासाठी मी इथं 2 आईस क्यूब घेतलेले आहेत. थोडंसं अगदी पाणी टाकून मी आता हे फिरवून घेते मिक्सरला. हे बघा, मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि रंग बघा कसा आलाय चटणीला आपल्या. आता मी हे एका बाउलमध्ये शिफ्ट करून घेते. बर्फामुळे त्याचा कलर जो आहे ना, तो तसाच राहतो. त्यानंतर मी इथं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे चटणीमध्ये. तुम्ही थोडंसं लिंबूही पिळू शकता. त्यानंतर आता मी इथं गॅस चालू करून त्याच्यावर जे स्टीमर आहे ना, ते ठेवून दिले. त्यामध्ये थोडंसं पाणी ओतलंय आणि झाकण ठेवून ठेवून दिलेलं आहे. आपलं पाणी तापतंय तोपर्यंत आपण या बॅटरकडे लक्ष देऊया. तर यामध्ये मी 1 चमचाभर असं तेल टाकलेलं आहे. चमचाभर तेल टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचंय. एकाच दिशेने मिक्स करत राहायचंय. मिक्स करून झाल्यानंतर मी हे साईडला ठेवते आणि जे स्टीमरमधलं जे प्लेट आहे ना, त्याला मी तेल लावून घेते. थोडंसं तेल हे चारही बाजूने प्लेटला सगळीकडे असं पसरवून घ्यायचं म्हणजे आपला ढोकळा खाली चिपकणार नाहीये. प्लेटला तेल लावून झालंय. आता मी आपलं जे ढोकळ्याचं बॅटर होतं त्याच्यामध्ये मी इनो टाकते आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकलंय आणि आता पुन्हा हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचंय. आता हे झटपट मिश्रण आपल्याला मिक्स करून बॅटर जे आहे ना, ते स्टीमरमध्ये स्टीम करायला ठेवायचंय. थोडा वेळ छान मिक्स करायचंय त्याला, म्हणजे त्यामध्ये लंग्स तयार होतात. आणि आता मी हे बॅटर या प्लेटमध्ये शिफ्ट करते. कन्सिस्टन्सी बघा कशी झाली आहे. अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे बॅटरची. आपलं पाणी इकडे बघा उकळलेलं आहे छान. आता मी आपली जी प्लेट होती ना ढोकळ्याची, ती मी याच्यामध्ये स्टीम करायला ठेवून देते. स्टीम करायला ठेवून दिली. आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि एक 10 मिनिटासाठी याला छान शिजू देते. मीडियम गॅस केलेला आहे मी. त्यानंतर मी आता गॅसवर छोटीशी एक भांडं ठेवलेलं आहे. त्यामध्ये मी मोहरी टाकली. मोहरी तडतडली की जिरंही टाकते थोडंसं. त्यानंतर कढीपत्त्याची 4-5 पाने आणि 2 हिरव्या मिरच्या. हे मी तेलात टाकलेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा हिंग सुद्धा टाकलेलं आहे. मी आता हे छान परतून घेते आणि थोडंसं पाणी टाकते त्याच्यामध्ये. 2 वाटीच्या आसपास मी इथं पाणी टाकलेलं आहे आणि आता मी इथं अर्धा चमचा साखर टाकते. छान व्यवस्थित हलवून घ्यायचंय.
एक 2 मिनिटासाठी याला उकळी येऊ द्यायची. ते तयार झालेले आहे आता. हे बघा, मी ढोकळा थंड करायला साईडला ठेवून दिलेला आणि त्याचे आता मी काप करून घेते. हे बघा, असे चौकोन शेपमध्ये काप केलेले आहेत. हे बघा किती स्पंजी झालेलं आहे. ढोकळ्यामध्ये छान असं स्पंज तयार झालेलं आहे. चवीलाही खूप चविष्ट झालेलं आहे. आता आपण जे पाणी तयार केलेलं ना, ते मी आता याच्यावर सगळीकडे असं टाकते. म्हणजे आपला ढोकळा जो आहे ना, तो खाताना आपल्याला असा कोरडा लागणार नाही आणि घास पण बसणार नाही आणि चवीलाही खूप छान लागेल. त्यानंतर कोथिंबीर टाकून मी हे सजवून घेते. त्यानंतर तुम्ही ओलं खोबरं असेल तर तेही टाकू शकता. हे बघा, आता हा ढोकळा आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे. स्पंजी असा ढोकळा बनवलेला आहे. खूप छान स्पंज आलेले आहेत त्याच्यात आणि चवीलाही खूप छान झालेलं आहे. तर अशी ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला तर अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.